ट्रॅफिकमध्ये घडलं असं काही महिला पोलिसांनी असं काय केलं, काही क्षणांसाठी रस्त्यावरचं हे दृश्य पाहणाऱ्यांनाही धक्का देणारं होतं। शहरातील रस्ता नेहमीप्रमाणे वाहनांनी गजबजलेला होता। एका बाजूने ऑटो रिक्षा, दुसऱ्या बाजूने दुचाकी, मध्ये कार आणि मोठ्या वाहनांची रांग। प्रत्येकाला आपापल्या कामाची घाई होती। कुणाला ऑफिस गाठायचं होतं, कुणाला घरी पोहोचायचं होतं आणि कुणी रस्त्यावरच्या गर्दीतून कसंबसं पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतं। अशा परिस्थितीत वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारी काही पोलीस कर्मचाऱ्यांची होती। त्यात एक महिला पोलीस कर्मचारीही आपलं कर्तव्य बजावत उभी होती, पण काही क्षणातच तिच्या नजरेसमोर असं काही आलं ज्यामुळे तिचं संपूर्ण लक्ष एका दिशेला केंद्रित झालं। सुरुवातीला तिलाही परिस्थितीचं गांभीर्य पूर्णपणे लक्षात आलं नसेल, मात्र काही क्षणात तिला जाणवलं की या गर्दीतून एका वाहनाला शक्य तितक्या लवकर पुढे जाण्याची गरज आहे, कारण ते सामान्य वाहन नव्हतं। त्या वाहनामध्ये एखाद्याचं आयुष्य वेळेशी झुंज देत होतं। रस्त्यावरची वाहतूक मात्र थांबण्याचं नाव घेत नव्हती। वाहनांच्या रांगा तशाच होत्या, प्रत्येकजण आपल्या मार्गाने पुढे जाण्याच्या प्रयत्नात होता। अशावेळी त्या महिला पोलिसांनी घेतलेला निर्णय पुढे इतका महत्त्वाचा ठरणार होता की याची कल्पना कदाचित तिथे उपस्थित असलेल्या कुणालाही नव्हती। परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी काहीतरी करणं गरजेचं होतं। फक्त हात दाखवून वाहन थांबवणं पुरेसं नव्हतं, कारण गर्दी इतकी होती की एका वाहनाला बाजूला केलं तरी पुढच्या काही मीटरवर पुन्हा अडथळा निर्माण होत होता। त्या महिला पोलिसांनी मात्र परिस्थितीचा अंदाज घेतला आणि स्वतः पुढे जाण्याचा निर्णय घेतला। तिच्यासमोर रस्ता होता, आजूबाजूला वाहनांची गर्दी होती, मग ते वाहन होतं ज्याला कुठल्याही परिस्थितीत पुढे नेणं गरजेचं होतं। पुढे काय होणार याची कल्पना नसतानाही तिने आपले कर्तव्य सुरू ठेवलं। तिने रस्त्यावरच्या वाहन चालकांना बाजूला होण्याचे संकेत द्यायला सुरुवात केली। एक गाडी बाजूला झाली की दुसऱ्या गाडीसमोर जाऊन तिला मार्ग मोकळा करून देण्याचा तिचा प्रयत्न सुरू झाला। रस्त्यावरचे ऑटो रिक्षा चालक, दुचाकीस्वार आणि इतर वाहन चालक तिच्या इशाऱ्याकडे वाट पाहत होते। काही क्षणांसाठी संपूर्ण परिस्थिती बदलल्यासारखी वाटत होती, पण अजूनही मोठं आव्हान समोर होतं, कारण त्या वाहनाला फक्त काही मीटर पुढे नेणं पुरेसं नव्हतं, त्याला शक्य तितक्या वेगाने गर्दीतून बाहेर काढणं गरजेचं होतं। आता ती महिला पोलीस कर्मचारी स्वतःच त्या वाहनाच्या पुढे जाऊ लागली। सामान्य परिस्थितीत पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रित करताना आपल्या ठिकाणी उभे राहतात, पण इथे परिस्थिती वेगळी होती। ती पुढे जात होती आणि तिच्या मागे ते वाहन हळूहळू पुढे येत होतं। एका क्षणी डावीकडे वळून वाहनांना बाजूला होण्यास सांगत होती, तर पुढच्या क्षणी उजवीकडे जाऊन रस्ता मोकळा करत होती। तिच्या चेहऱ्यावर घाई स्पष्ट दिसत होती, कारण तिच्यासाठी हा फक्त वाहतूक नियंत्रणाचा प्रश्न राहिलेला नव्हता, आता कुणाच्या तरी जीवाशी संबंधित असलेला प्रश्न झाला होता। रस्त्यावरची गर्दी संपत नव्हती, पुढे पुन्हा वाहनांची मोठी रांग दिसत होती। अशा वेळी